नमस्कार मित्रांनो, काय आहे ना, गाडी हेच एक स्वप्न आहे, पण चांगली गाडी मिळणं हे पण त्या स्वप्नातलं एक स्वप्न आहे. कारण जेव्हा आपण गाडी घेतो ना, स्पेशली सेकंड हँड गाडी घेतो, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. गाडीची कंडिशन कशी आहे, मी आता माझ्या फॅमिलीसाठी गाडी घेतोय, व्यवस्थित टिकेल की नाही टिकेल, पुढचे 5 वर्ष 10 वर्ष मला ठेवायची असेल तर खरंच मी लावलेले पैसे आहे त्याचं खरंच काही फलस्वरूप म्हणून एक चांगली गाडी मिळणार आहे का. कारण काय, गाडी आपण फक्त आपल्यासाठी नाही आपल्या फॅमिलीसाठी घेत असतो. याहूनही जास्त ती गाडी खरंच जे प्रॉडक्ट मी घरी आणलेलं आहे ते गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे का, त्यावर काही खर्च करायचा आहे का, या खूप साऱ्या गोष्टी असतात. त्याच्यावर लोन होईल का, महत्त्वाचं म्हणजे बजेट, माझ्या बजेटमध्ये बसेल का, डाऊन पेमेंट, कोणाचं डाऊन पेमेंट कमी कोणाचं जास्त असतं त्या डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा मॅनेज होईल का, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आणि त्यातही स्वप्नातली गाडी शोधणं आणि चांगली गाडी शोधणं हे खूप महत्त्वाचं असतं. आज मी ज्या जागी आलो आहे ना, तिथं विश्वासार्हता नक्कीच जपल्या जाते. ट्रस्टेड गाड्या आहे आणि ट्रस्टेड प्रॉडक्ट आहे आणि ब्रँडच ट्रस्टेड आहे. चला नवीन व्हिडिओला स्टार्ट करू. मी आलो आहे कास्ट24ला हडपसरमध्ये, ॲमेनोरामध्ये यांची नवीन ब्रँच स्टार्ट झालेली आहे. चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर आपल्यासोबत आहे अभिषेक सर. अभिषेक, धन्यवाद सर तुमच्या वेळेबद्दल. सर आता कास्ट24ला आलो आहे मी. आता एक सामान्य माणसाला जर आपल्याला सांगायचं असेल तर कास्ट24ला का बरं यायला पाहिजे? सर तसं बघायला गेलं ना तर कास्ट24 मध्ये तुम्हाला पूर्ण गाडी सर्टिफाईड गाडी भेटते. ओके, त्याच्यामध्ये सर्टिफाईड म्हणजे काय असतं नेमकं? त्याच्यामध्ये सर ऍक्च्युली कसं असतं, गाडी आपण नॉन ऍक्सिडेंटल घेतो. गाडी घेतानाच आपण ऍक्सिडेंटल गाडी परचेस करत नाही, जेणेकरून कस्टमरला त्यांना पुढे जाऊन त्रास नको व्हायला, त्यासाठी आपण ऍक्सिडेंटल कार घेत नाही. चांगलीच गाडी घेतो आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर आपले 140 चेक पॉइंट्स असतात. गाडी जेव्हा घेतो तर टायर पासून गाडीच्या स्टेअरिंग पर्यंत सगळे चेक करूनच आपल्याकडे गाडी येते. तसं बघायला गेलं ना तर आपण जसं आपल्याकडे गाडी येते ना तर त्या गाडीचं आपण आधी इन्स्पेक्शन करतो. त्याची पेंट क्वालिटी किती आहे, टायर क्वालिटी काय आहे, गाडी सर्व्हिस झाली का, हे मला ऍपवर कळेल का? हा सर, 100% तुम्हाला ऍपवरती माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला तिथे इन्फॉर्मेशन भेटेल. ऍपवर सगळं ऍपवरती गाडीचा इन्स्पेक्शन रिपोर्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये काही डेंट आहे गरजच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. इकडे तिकडे कुणाला दाखवायची पण गरज नाही. तुम्हाला ट्रस्ट घेऊन फक्त यायचं आणि गाडी घेऊन जायची. हो, कारण आपल्याकडे 10-15 गाड्या नसतात ना सर. ऍक्च्युली आपण 10-15 गाड्या ठेवून आपण हे होत नाही. आपल्याकडे 400-450 प्लस गाड्या आहेत आणि त्याच्यासाठी एक एक्सपर्ट टीम वेगळी ठेवलेली की ज्या फक्त गाडी चेक करून आपल्यापाशी आणते. म्हणजे यायच्या आधीच सगळे चेक पॉईंट झालेले असतात. यायच्या आधीच आपल्याकडे पूर्ण गाडी चेक करून गाडी सर्व्हिस करून आपल्याकडे येते, तरच गाडी घेतो आपण. गाडी घेतो, नाही तर गाडी घेत नाही आपण. गाडी घेत नाही आपण. हा एक फायदा चांगला आहे. हा कस्टमर साठी हा खूप चांगला फायदा आहे, जेणेकरून कस्टमरला पुढे जाऊन त्यांना त्रास होत नाही या गोष्टी. बरोबर. अभिषेक सर, चुकून एखादा प्रॉब्लेम आलाच तर सर महत्वाचं म्हणजे आपण जे गाडी चेक करून घेतो ना, त्यामुळे ते गाडीमध्ये प्रॉब्लेम येतच नाही. तरी इन केस जर प्रॉब्लेम आला, एखाद्या केसमध्ये प्रॉब्लेम आला, तर आपण ती गाडी विदिन 7 डेज आणि 500 किलोमीटरच्या मध्ये आपण पूर्ण गाडी रिटर्न करतो आणि कस्टमरचे जे पण पैसे असेल किंवा लोन असेल तर ते पूर्ण आपण रिफंड करून देतो, सगळे रिफंड विदाउट एनी क्वेश्चन. कस्टमरला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा गाडी आवडली नसेल, त्यांनी म्हटलं नाही, आपण प्रश्न नाही विचारायचा, डायरेक्ट गाडी आपण पैसे परत द्यायचे. 500 किलोमीटर 7 दिवस. फक्त त्याच्यामध्ये एकच कंडिशन असेल की गाडी तुम्हाला आम्ही जशी दिली आहे तशीच घेऊन या, त्याच्यामध्ये कोणतं मॉडिफिकेशन वगैरे करू नका, एवढंच. 7 दिवस आणि 500 किलोमीटर. बरं सर, एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस झाल्यानंतर बजेटचं काय? सर बजेटचं तसं विचार करायला गेलं ना तर आपण कास्ट24 मध्ये प्रत्येक कस्टमरचा आपण विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये कस्टमर गरीब असो किंवा श्रीमंत असो, कमी कमावणार असो किंवा जास्त कमवणार असो, बरोबर, आपण 0 डाऊन पेमेंट पासून 0 डाऊन पेमेंट गाड्या मिळतात. 100% सर. 0 डाऊन पेमेंट पासून तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकता. 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, माझ्या बजेट, तुमच्या बजेटनुसार तुम्ही कितीही डाऊन पेमेंट करून गाडी घेऊन जाऊ शकता. येस सर. सर बजेट बद्दल काय, म्हणजे समजा आता मला सिडन गाड्या घ्यायच्या, सिडन आपल्याकडे 2.5 लाख पासून स्टार्टिंग आहे. 2.5 लाख पासून 10 लाखापर्यंत तुम्हाला सिडन भेटून जातील. ठीक आहे. होंडा सिटी, ऍक्सेंट वगैरे मिळून जातील, सगळ्या गाड्या मिळून जातील तुम्हाला. तुमच्या जरी तुम्हाला इथं जरी नाही भेटली तर आपल्या पुण्यामध्ये 3 हब आहे, 3 हब मधून आपण अरेंज करून तुम्हाला गाडी देऊ. बरोबर आहे. आणि त्या ऍपवर आपण बघू शकतो, ऍपमधून तुम्ही चेक करू शकता गाडी आपण इकडे मागून तुम्हाला इथे डिलिव्हरी देऊ. म्हणजे आज आपण हडपसरला शूट करतोय. येस सर. एखाद्याने ऍप मध्ये बघितलं, येस सर, आणि होंडा सिटी त्याला 4 लाखातच मिळते, येस सर, आणि ते उंडरीला आहे, पण ते इथे व्हिजिट करायला आले, सर ते इथे गाडी अरेंज केली. सर त्यांनी आपण मला फोन फक्त करून द्या आधी, किंवा त्यांनी कॉन्टॅक्ट करा कोणासोबतही कास्ट24 मध्ये. तुम्हाला गाडी तुम्ही यायच्या आधी गाडी घेऊन जाईल, तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह दिली जाईल. ठीक आहे. सिडन गाड्या 3.5 लाखापासून, सगळ्या 3.5 लाखापासून सुरुवात. ठीक. सर टाटाच्या गाड्या आजकाल लोकांना लागतात. येस सर. एकतर देश का लोहा,
आणि दुसरं महत्वाचं म्हणजे 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि वोकल फॉर लोकल. येस सर, बरोबर आहे. नेक्सॉन कुठं मिळेल आपल्याला? सर तुम्हाला नेक्सॉन आपल्याकडून फक्त 5 लाखापासून भेटून 5 लाखापासून मिळेल. 5 लाखापासून भेटून आणि आपल्याकडे इझी EMI चा ऑप्शन तर आहे. EMI तर 100% होऊन जाईल सर. ठीक आहे, तर डाऊन पेमेंटचा झाला विषय संपला आपला. पण होऊन जाईल, फायनान्स पण लवकर होईल, गाडी पण तुम्हाला चेक करूनच भेटेल. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही. आणि नेक्सॉन 5.5 लाखापासून 5.5 लाखापासून एक नंबर. सॉरी 5 लाखापासून 5 लाखापासून 5 लाखापासून. धन्यवाद सर. आता सर्वांची आवडती अल्टो बद्दल सांगा सर. गाड्या किती आहेत एवढं सांगा पहिले. सर गाडी आपल्याकडे इथं फक्त अॅमेनोरा मध्ये जर बघायला गेलं तर आपल्याकडे 5 ते 6 गाड्या आहेत. बरोबर. ओके, पण जर तुम्ही पूर्ण पुण्यामध्ये बघायला गेले कार 24 मध्ये तुम्हाला 20+ तुम्हाला अल्टो भेटून जातील. अल्टो मिळतील. आता बजेट सांगा सर. तुम्हाला गाडी भेटून जाईल फक्त 2.5 लाखाच्या बजेटपासून. 2.5 लाखापासून भेटून जाईल तुम्हाला अल्टो. जे आता माझं 0 डाऊन पेमेंट पण होऊ शकतं जर सिव्हिल चांगला असेल तर. इझी फायनान्स आहे, 0 डाऊन पेमेंट आहे. प्लस गाडीमध्ये तुम्हाला वॉरंटी पण भेटते. तुम्ही एक्सटेंडेड वॉरंटी पण परचेस करू शकता. बरोबर. जी की असते 12 महिन्याची, 24 महिन्याची, तुमच्या याच्यावरती असते. तुम्ही ते परचेस करू शकता ऍडिशनली. ओके. अभिषेक सर, आता विषय असा आहे की आपण हडपसरला आहे. येस सर. मगरपट्टा शेजारीच आहे. बरोबर. सगळे आयटीतले लोक आहेत. गाड्या थोड्या सोफिस्टिकेटेड आणि चांगल्या पाहिजे. सर म्हणजे कसं आहे, जे IT मध्ये जॉबला आहेत, ज्यांना प्रोफेशनल गाडी पाहिजे ते तुम्ही i20 बघू शकता, बलेनो मध्ये बघू शकता. तुम्हाला सिडान मध्ये बघायला गेले तर होंडा सिटी, सियाज वगैरे पण आपल्याकडे अवेलेबल होऊन जाते. i20 ची रेंज कुठून स्टार्ट होते? i20 ची रेंज तुम्हाला फक्त 4 लाखापासून सुरुवात होऊन जाईल. स्टार्ट होते 4 लाखापासून. आणि कलर ऑप्शन पण भरपूर दिसतात. कलर ऑप्शन पण तुम्हाला भरपूर मिळून जातील. आणि गाडीमध्ये पण तुम्हाला सेगमेंट वाईज ऑटोमॅटिक भेटून जाईल, मॅन्युअल भेटून जाईल, पेट्रोल डिझेल सगळं, CNG पण भेटून जाईल. ठीक. बरं सर, आता छोट्या फॅमिलीसाठी गाड्या. सर छोट्या फॅमिलीसाठी आपल्याकडे आलेली वॅगनारची प्राइसिंग आपल्याकडे सुरुवात होते 2,70,000 पासून तुम्हाला सुरुवात होईल. 270 पासून. CNG मिळेल, फर्स्ट ओनर भेटेल, गाडी सेल्फ कमी चाललेली भेटेल तुम्हाला. आणि वार्षिक खर्च तर नसतो तिचा. वार्षिक खर्च सुझुकी म्हटलं की सर जुनी गाडी, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा मेंटेनन्स कॉस्ट ऍव्हरेज 25-30 चा आरामात. 25-30 नाही, तुम्हाला जर CNG मध्ये बघायला गेले तर तुम्हाला 30+ मायलेज भेटून जाईल. मायलेज मिळतं. याची सुरुवात 270 पासून. ठीक. बरं अभिषेक सर, बोला. हे तर 270-280 पर्यंत झालं. सर 2 लाख, 2.25 लाखापर्यंत सांगा. 2.25 लाख पर्यंत तुम्हाला भेटून जाईल सर क्विड, छोटी गाडी. 100%. सिटीसाठी तर बेस्ट आहे ही. सिटीसाठी तुम्हाला कधी जर तुम्हाला विकेंडला तुम्ही जाताय ट्रिपला वगैरे, त्यासाठी पण बेस्ट आहे. मायलेज पण चांगले. तुम्हाला गाडी फक्त भेटून जाईल 2,30,000 पर्यंत. 2,30. ही तर आपण वॅगनारच्या पण खाली आलो हो ना सर. 100%. अजून स्वस्त. आणि गाड्या पण चांगल्या आहेत. गाड्या पण चांगल्या आहेत. आणि यांचं मेंटेनन्स पण रेनॉल्टचा कमी आहे. रेनॉल्टचा खूप जास्त कमी आहे सर. आता मी जर लोणंदला राहतो, इथून हडपसर मार्गे बायपास थ्रू आम्ही घाटातून लोणंदला आम्हाला जायचं आहे, सासवडला जायचं आहे, छोटी फॅमिली आहे, इथं जॉब आहे, या गाड्या बेस्ट आहे, आरामात परवडण्यासारखे आहे. विकेंडला घरी गेले, आले परत सिटीमध्ये वापरले, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम. कमी खर्चात, कमी खर्च आणि EMI पण चांगले. मायलेज चांगलं, EMI कमीच आहे. EMI कमी, EMI पण इझी तुम्हाला फायनान्स होऊन जाईल याच्यावरती. आणि पीडी गाडी म्हणजे आता जस्ट लॉन्च झाल्या असे म्हणजे 3-4 वर्षाच्या गाड्या आहेत सगळ्या. सर सगळ्या गाड्या लेटेस्ट मॉडेल मध्येच आहेत सगळ्या गाड्या. सर एसयूव्हीचं सेक्शन पण आहेच की? आहे ना सर. MG पासून तुम्हाला व्हेन्यू पर्यंत सगळ्या कॉम्पॅक्ट SUV पासून लार्ज SUV पर्यंत सगळ्या गाड्या मिळतील. आणि ह्या गाड्या डिलिव्हरीच्या वेळेस रबिंग, पॉलिशिंग सगळं करून भेटणार सर. तुम्हाला जर बघायचं असेल तर या तुम्ही आणि चेक करू शकता. सर टियागो पण आहे? टियागो पण आहे ना सर. टियागोची रेंज तुम्हाला 3.5 लाखापासून भेटेल. 3.5 लाखापासून? येस सर. आणि हे MH14 KF म्हणजे कमी चाललेल्या गाड्या दिसतात सर. गाड्या तुम्हाला लेस ड्रिव्हन असणार आहेत गाड्या. गाड्या जास्तीत जास्त 25,000 किलोमीटर पर्यंत चाललेल्या असणार आहेत. 3.5 लाखापासून टियागो पण मिळेल. लाखापासून मिळून जाईल. तर हा होता व्हिडिओ मित्रांनो. अभिषेक सर सगळेच पॉइंटर चेक आहेत. आपल्याला पाहिजे त्या प्राइस रेंज आहे, गाड्या चांगल्या आहे आणि सगळ्या गाड्या आपण कव्हर केलेल्या आहेत. येस सर. आणि 7 डेज रिटर्न पण आहेत. इथं यायचं आणि गाडी घेऊन जायची. अरे डॉक्युमेंट बद्दल आपण बोललो. डॉक्युमेंटचा विषय म्हणजे डॉक्युमेंट तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 6 महिन्याचं स्टेटमेंट पाहिजे लोन केस मध्ये बस. आणि फक्त ट्रान्सपोर्ट साठी तुमचे 2 ऍड्रेस प्रूफ पाहिजेत पुण्याचे. दॅट्स इट. कोणते पण असू द्या, ऑल महाराष्ट्रामध्ये आपण ट्रान्सफर करून देऊ. ओके. एवढेच डॉक्युमेंट घेऊन यायचे पाहिजे. एका दिवसात लोन प्रोसेस होईल? येस सर. 4 तासात लोन प्रोसेस होऊन जाते. म्हणजे मी ज्या दिवशी आलो, समजा आता मला चिखलीवरनं यायचं आहे किंवा मला इंदापूरवरनं यायचं आहे, इंदापूरवरनं मी आलो, सकाळी जरी आलो 10-11 पर्यंत इथं पोहोचलो, तुम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत गाडी हँडओव्हर करणार? धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. नमस्कार सर. सर मित्रांनो, हडपसरमध्ये नवीन ब्रँच चालू झाली आहे कास्ट 24 ची. अभिषेक सरांनी सगळं गाईड केलेलं आहे. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. सगळे पॉइंटर मी चेक केलेले आहे, सगळे पॉइंटर कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे. एकच काम करायचं, हे लोकेशन गुगल मॅपची लिंक मी
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोडून चाललोय. क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्सच्या गुगल मॅपच्या लिंकवर आणि सरळ इथे या आणि तुम्हाला पाहिजे त्या बजेटमध्ये गाड्या घेऊन जा. अभिषेक सर, धन्यवाद सर. धन्यवाद.